जनकल्याणी देह जिजवनी हो, जनकल्याणी देह जिजवनी लाजविले चंदना, जनकल्याणी देह जिजवनी लाजविले चंदना। कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना। जनकल्याणी देह जिजवनी लाजविले चंदना, जनकल्याणी देह जिजवनी लाजविले चंदना। कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना, तुम्हाला लाख लाख वंदना। मित्रांनो, आज 19 ऑगस्ट मराठा विद्या प्रसारक समाजाचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती अर्थात संस्थेचा समाज दिन। या सोहळ्यासाठी आपल्या विद्यालयात संस्थेचे चांदवड तालुका संचालक आदरणीय श्री डॉक्टर सयाजीराव गायकवाड साहेब, आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, सीनियर कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, सनराइज स्कूल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, अभिनव बाल विकास मंदिरचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व गावातील विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी व सर्व सेवक वृंद, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद, देणगीदार, हितचिंतक, सर्व पालक व सर्व ग्रामस्थ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका व सर्व सेवक वृंद, अभिनवचे मुख्याध्यापक व सर्व सेवक वृंद आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी सिद्धी पाचोळकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। मी आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय डॉक्टर श्री सयाजीराव गायकवाड साहेब यांना विनंती करते की त्यांनी समाज ध्वजाचे ध्वजारोहण करावे। लीडर की ओर से स्वागत करता हूँ और आपको समाज ध्वज लहराने की विनती करता हूँ।
छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर नानासाहेब वाघ, कर्मवीर मांडे, कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करावे व दीप प्रज्वलन करून पारितोषिक वितरण सोहळ्याचे उद्घाटन करावे. विद्यालयाचे गीत मंचावर संगीत शिक्षक श्री भाऊसाहेब लोखंडे यांनी ईशस्तवन व कर्मवीर वंदना सादर करावी. जनकल्याणी देह जिजवनी हो, जनकल्याणी देह जिजवनी लाजविले चंदना, जनकल्याणी देह जिजवनी लाजविले चंदना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना. कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना. ऋषिराजाने राजर्षीने लावियली ज्योत, वसा ज्योतीचा घेऊन साचा पेटविला पोत. दिशा दिशातून घराघरातून आली नवजाग, दिशा दिशातून घराघरातून आली नवजाग. दिसू लागला मना मनाला मुक्तीचा मार्ग, निद्रेतच हो. आज 19 ऑगस्ट मराठा विद्याप्रसारक समाज समितीचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सर्व शाखेमध्ये समाज दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन शिक्षण प्रसार हीच देशभक्ती, बहुजनांची सेवा हीच ईश्वर सेवा, मविप्र हाच माझा संसार आणि सार्वजनिक द्रव्य हे विचार समान असते, चुकूनही त्यास हात लावू देऊ नका, हात लावू नका. हे विचारधन देणारे कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी सन 1914 मध्ये मविप्रचं एक छोटस रोपटं या ठिकाणी लावलं. अविरत परिश्रम अविरत मेहनत करून कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात साथ देणारे कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे. विद्यार्थी मित्रांनो, एक 1914 साली लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा संदेश आपल्यास मिळावा. त्याचबरोबर त्यांच्या या कामाप्रती या कार्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आपण आज समाज दिन साजरा करत आहोत. आज आपण बघतोय की मोविप्रा या छोट्याशा वृक्षाचं एक विशाल असा महाकाय वटवृक्ष झालेला आहे. आज मोविप्रामध्ये KG to PG पर्यंत तसेच व्यावसायिक शिक्षण म्हणजेच जवळजवळ विद्यापीठाला आवश्यक असणाऱ्या सर्व शाखा एक छोटस विद्यापीठ आणि तांत्रिक धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सयाजीराव गायकवाड साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी आणि उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. समाज दिन मराठा विद्याप्रसारक समाज ही संस्था 19 ऑगस्टात समाज दिन का साजरी करण्याचं कारण असं आहे की आपली संस्था 1914 साली या ठिकाणी स्थापन झाली आणि
ही संस्था ज्यांनी स्थापन केली, ज्या कर्मवीरांनी स्थापन केली, कर्मवीर रावसाहेब थोरात 1914 साली संस्था स्थापन झाली. जवळजवळ आज 110 वर्ष पूर्ण या संस्थेला झालेले आहेत. मागच्या या ठिकाणी सांगितलं की संस्था स्थापन होताना नाशिक येथे गंगापूर रोडवर उद्योजी बोर्डिंगचं पहिली स्थापना त्या ठिकाणी झाली. त्या उद्योजी बोर्डिंग मध्ये पहिले जे काही 4 विद्यार्थी होते, त्या 4 विद्यार्थ्यांमध्ये 2 विद्यार्थी हे वडनेर भैरवचे होते. या कर्मवीरांनी जी संस्था स्थापन केली याचा मूळ उद्देश या ठिकाणी ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या मागासलेल्या लोकांना शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण देणं, ज्ञानदान देणं हे कर्तव्य समजून या ठिकाणी संस्था स्थापन केली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असते आमचे सहकारी दिलीपरावजी दादराव, सुनील मामा पाचोरकर, राजाभाऊ बालेराव, विकासजी पाचोरकर, सचिनजी बालेराव आणि पाचोरकर. आपण खूप भाग्यवान आहात की महाराष्ट्रामध्ये आज एक आपली संस्था 2 नंबरची संस्था आहे. या संस्थेमध्ये आज या ठिकाणी आपल्याला शिक्षण घ्यायला मिळत आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो की गेल्या काही वर्षांपूर्वी त्या संस्थेचा एवढा विस्तार झालेला नव्हता. गावोगावी आज ज्या इमारती आपण एवढ्या उत्तुंग मोठमोठ्या टोलेच्या इमारती बघत आहोत, असताना जे वर्ग ग्रामीण भागामध्ये भरायचे वर्ग त्या ठिकाणी शिक्षणाचा पाय करावा लागतो, इमारतीचा खर्च असेल, इतर जो काही खर्च असतो संस्थेला स्वतः करावा लागतो. इतर काही ज्या संस्था असतात आपल्या तालुक्यात पण अशा अनेक संस्था आहेत. या संस्था फक्त अनुदान तत्वावर चालणाऱ्या शाळा त्या ठिकाणी चालतात. विना अनुदान तत्वावर शाळा कोणी चालवत नाही. त्या विद्यार्थी शिक्षण कसं होणार आणि म्हणून त्या ठिकाणी विना अनुदान तत्वाचं काम या ठिकाणी आपल्या संस्थेने चालू केलं. विशेषतः करून ग्रामीण भागामध्ये ज्या मुली असतात शक्यतो मुलींना पालक बाहेर शिक्षणाला पाठवत नाही. मुली जिल्हा परिषद 4थीपर्यंत शाळा असायच्या, काही ठिकाणी 7थीपर्यंत शाळा असायच्या आणि नंतर तुमचे पुढच्या शिक्षणासाठी 8वीसाठी असेल किंवा 12वी 11वी असेल त्या पालकांना त्या मुलींना बाहेर पाठवावं लागायचं. परंतु ते विद्यार्थी ते पालक त्या विद्यार्थ्यांना पाठवले होते आणि मग विद्यार्थीने शिक्षण कार्य पुढलं जायचं 7वी नंतर असेल 10वी नंतर असेल. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या संस्थेने तुम्ही खरंच नशिबान आहात. वडनेर भैरवगाव तुमच्याकडे प्राथमिक शाळा आहे, माध्यमिक शाळा आहे, उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, आर्ट्स फॅकल्टी आहे, कॉमर्स फॅकल्टी आहे, सायन्स फॅकल्टी आहे. एवढंच नाही तर सीबीएसई बोर्डाचं इंग्लिश मिडियम स्कूल सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून संस्थेने वडनेर भैरवगावला भरभरून या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना मला सांगणं असं आहे की संस्था जेव्हा आपल्याकडे एवढं करते तेव्हा आपण या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. म्हणून आम्ही काही चांगला या ठिकाणी आधी पुढे घेत नाही. म्हणून आज त्या ठिकाणी समाज दिनाच्या निमित्तानं आपल्या कर्मवीरांचा या ठिकाणी त्यांच्या या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी जे काही पारितोषिक वाटले जाणार आहे या संस्थेच्या माध्यमातून त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर ज्या देणगीदारांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक ठेवले आहे त्यांची मी 1-2 मिनिटात नाव वाचतो. श्री भिंगे राजाराम बापू कैलासवासी भिंगे पारितोषिक, श्री DH वाघ कैलासवासी हरिश्चंद्र वाघ पारितोषिक, श्री अरुण नाना गोविंद कारकुंडे कैलासवासी राधाबाई कारकुंडे पारितोषिक, श्री पाणिकराव माधवराव बोरस्ते कैलासवासी सुशीलाबाई जाधव पारितोषिक, श्रीमती इंदिरा भास्करराव जाधव कैलासवासी भास्करराव रामजी जाधव पारितोषिक, डॉक्टर श्री दिनकर लक्ष्मण थोरा कैलासवासी लक्ष्मण भाऊसाहेब थोरा पारितोषिक, श्री ND दौंड कैलासवासी बाबूराव गणपतराव ठाकरे पारितोषिक, कैलासवासी पंडित शिवराम निखाडे कैलासवासी शिवराम बापू निखाडे पारितोषिक, सौ लता रमाकांत आरोळे व सौ विजया पद्माकर आरोळे कैलासवासी पंडित हरिभाऊ तारकुंडे पारितोषिक, श्री दिलीप नामदेव निखाडे कैलासवासी सखुबाई नामदेव निखाडे पारितोषिक, श्रीमती पुष्पाताई गोसावी कैलासवासी रामपुरी गंगापुरी गोसावी पारितोषिक, श्री कैलास पाटीलबा भालेराव व डॉक्टर किरण भालेराव कैलासवासी दौलत पाटीलबा भालेराव पारितोषिक, श्री मनोहर शंकरराव पाटोळे कैलासवासी शंकरराव गोपाळराव पाटोळे राष्ट्रपती पदक विजेते PSI पारितोषिक, श्री पोपटराव पंढरीनाथ पाचोरकर कैलासवासी पंढरीनाथ अमृतराव पाचोरकर पारितोषिक, श्री सुनील दत्तात्रय पाचोरकर कैलासवासी DP मामा पाचोरकर पारितोषिक,
श्री दौलतराव गणपतराव भालेराव कैलासवासी अनुसयाबाई गणपतराव भालेराव पारितोषिक, श्री अरुण शंकरराव पुरकर कैलासवासी शंकरराव पुरकर पारितोषिक, ॲडव्होकेट श्री अरुण दौलतराव पाचोरकर कैलासवासी दौलतराव लुकाजी अर्थात DL आबा पारितोषिक, श्री सुखदेव भवानी साळुंके कैलासवासी भवानी भाऊ साळुंके पारितोषिक, श्री मोहिते प्रकाश परसराम कैलासवासी राजेंद्र मोहिते कैलासवासी रामनाथ मोहिते व कैलासवासी पद्माबाई मोहिते पारितोषिक, श्री PK ठोंबरे माजी शिक्षणाधिकारी यांच्या वतीने पारितोषिक ठेवलेलं आहे. त्यानंतर श्रीमती विमल शिवाजी पवार कैलासवासी शिवाजी रामचंद्र पवार सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पारितोषिक, श्री रघुनाथ अमृतराव पाचोरकर कैलासवासी अमृत बाबा पाचोरकर पारितोषिक, श्री ठोंबरे माधवराव काशीनाथ कैलासवासी काशीनाथ ठोंबरे पारितोषिक. लहानू तिडके आणि पंकज लहानू तिडके कैलासवासी लहानू साधू तिडके पारितोषिक आणि श्री दिलीपराव हरिभाऊ धारराव यांच्याकडून कैलासवासी माणिकराव धारराव व कैलासवासी नंदाताई धारराव यांचे स्मरणार्थ. यानंतर आपण लगेचच पारितोषिक वितरणाला सुरुवात करू.